मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक आहे। ही योजना या महाराष्ट्र सरकारमध्ये आधीपासून 1974 पासून सुरू आहे। आता या सगळ्या योजनेला रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ऑलरेडी आहे। याच्यातून अशा पद्धतीने मुलांना 6 महिने प्रशिक्षण, नंतर त्यांना अप्रेंटिसशिप करून नंतर त्याचं मानधन ऑलरेडी दिलं जातं, नवीन काही नाही। त्याच्यानंतर या सगळ्याच्यामध्ये रोजगार निर्मितीचा कार्यक्रम सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला होता। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, कौशल्य विकास मधून 55,000 लोकांना रोजगार आहे, त्याचं काय झालं? थोडक्यात जनतेची आणि विशेषतः तरुणांची ही फसवणूक आहे। ही सगळी जुनी योजना आहे आणि ही जुनीच योजना नव्या नावाने मुख्यमंत्र्यांच्या नावाने हे केले। त्यामुळे मी महाराष्ट्रातील तरुणांना आव्हान करेल की या योजनेला फसू नका। आता यांना निवडणुकीच्या तोंडावर सगळे आठवतंय, लाडका भाऊ, लाडकी बहीण। प्रत्यक्षात या योजना जुन्या आहे। आत्ताच्या घडीला कुठे रोजगार इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध नाही। सरकार प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यामध्ये करतंय आणि एकीकडे तरुणांना अशा पद्धतीने खोट्या बोलथापा देत आहे। काल माननीय शरद पवार साहेबांनी जे सांगितलं आहे की निवडणुका हरल्यावर लोकसभेच्या लाडका भाऊ, लाडकी बहीण, बरं का, लाडका छोटा भाऊ, लाडका मोठा भाऊ, हे सगळं त्यांना आठवायला लागलं। विरोधकांनी टीका केलेली नाहीये। विरोधकांनी सरकारी पैशाचं आणि एकंदरीत या विषयाचं जे निवडणुकीसाठी राजकारण सुरू आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। आता लाडक्या बहिणीला फक्त 1500 रुपये आणि लाडक्या भावांना मला वाटतं 12वी पास झालेल्यांना 6000 आणि पदवीधरांना 10,000। आमची अशी भूमिका आहे, खरी गरज लाडक्या बहिणीला आहे। ती घर चालवते, घरात भाऊ बेरोजगार, नवरा बेरोजगार, नोकऱ्या नाहीत। आज पाहिलं असेल एअर इंडियाच्या कार्यालयासमोर 2000 लोडरच्या जागा भरण्यासाठी 25,000 सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली। ही या महाराष्ट्राची स्थिती आहे। हे सगळे लाडके भाऊ आहेत, यांनाही 10,000 रुपये द्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुद्धा 10,000 रुपये टाका। 1500 ने काय होतं हो? मुख्यमंत्र्यांचं घर चाललं का 1500 रुपयात? तो मुख्यमंत्र्यांच्या घरातली लाडकी बहीण, लाडकी सून, त्यांचं घर 1500 रुपयात 6000 चालू शकतं का? आमची अशी भूमिका आहे की लाडक्या बहिणीवरती अन्याय कशा करता करताय? लाडक्या बहिणीलाही 10,000 रुपये द्या, लाडक्या भावालाही 10,000 रुपये द्या आणि स्त्री पुरुष समानता हे तुम्ही या महाराष्ट्रात दाखवून द्या। हीच आमची भूमिका आहे।